शेतकरी मित्रांनो, आज आहे 29 जुलै आणि संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. आपण बघणार आहोत आज रात्री कुठे पावसाचा अंदाज आहे का या संदर्भाची माहिती. तर सुरुवातीला आपण जर बघितलं, कालपासून ते आज सकाळपर्यंतचा जो पाऊस झालेला आहे तो मुख्य पाऊस आपल्याला विदर्भामध्ये बघायला मिळालेला आहे. वर्धा असेल किंवा नागपूर आहे, त्यानंतर भंडारा गोंदियाच्या आसपास देखील चांगल्यापैकी पावसाच्या नोंदी आहेत. खास करून नागपूर किंवा वर्धाच्या आसपास अतिमुसळधार पावसाची किंवा मुसळधार पावसाची देखील नोंदी बघायला भेटलेल्या आहेत. या काळाला आपल्या यवतमाळच्या आसपास देखील किंवा अमरावती आहे, बुलढाण्याच्या काही भागामध्ये देखील चांगल्या मध्यम ते जोरदार तर काहीसे मुसळधार पाऊस या ठिकाणी बरसलेला आहे. आपल्याला विदर्भामधून एक कमेंट आहे, त्या संदर्भाचं उत्तर पुढे आपण देणार आहोत. अमरावतीमधून देखील आहे. दक्षिण मराठवाड्याकडे देखील काहीसा मध्यम ते जोरदार तर काहीसा मुसळधार पाऊस या ठिकाणी बरसलेला आहे. भले तो पाऊस सार्वत्रिक नाही, परंतु बऱ्याचशा ठिकाणी पावसाच्या नोंदी आहेत. छत्रपती संभाजीनगर किंवा जालन्याच्या आसपास अपेक्षित पाऊस नाही. खास करून जालन्यामध्ये मोठा पाऊस या ठिकाणी झालेला नाही. थोड्याफार काल विजांसहित हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. उत्तरेकडे तर अजिबातच पाऊस या ठिकाणी नाही आहे. थोड्याफार ठिकाणी थोडीफार भुरभुर आलेली असेल, यापेक्षा जास्त काही नाही. मध्य महाराष्ट्राच्या आसपास देखील अशीच परिस्थिती आहे. सोलापूरमध्ये काहीसा जोरदार पाऊस बरसलेला आहे. साताऱ्यामध्ये देखील काहीसा पाऊस आहे, परंतु अपेक्षित पाऊस पूर्वेकडच्या भागामध्ये या ठिकाणी पडलेला नाही. आज रात्रीचा पावसाचा अंदाज आपण बघणार आहोत. दुपारी आजचा पावसाचा अंदाज दिलेलाच आहे. उद्याचा देखील उद्या सकाळी या ठिकाणी मिळणार आहे. जर आज रात्रीची परिस्थिती समजून घेतली तर विदर्भाच्या पूर्वेकडच्या भागाच्या आसपास गडगडाटी पाऊस देईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि या ठिकाणी रात्री पाऊस सक्रिय होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे, ज्यामध्ये वर्धा असेल, नागपूर, भंडारा, गोंदिया आहे, गडचिरोलीचा काही भाग असेल, चंद्रपूर आहे, या ठिकाणी हा पाऊस या ठिकाणी सक्रिय होईल. यानंतर आपल्याला आकाश भाऊची कमेंट आहे अमरावतीच्या पश्चिम भागामधून. तर काल या ठिकाणी पाऊस झालेला आहे, परंतु सार्वत्रिक पाऊस नसल्यामुळे त्यांच्या भागात कदाचित पाऊस पडलेला नसेल. तर विजांसहित पाऊस या ठिकाणी आज होण्याची शक्यता आहे. पाऊस सक्रिय या ठिकाणी होऊ शकतो, परंतु हा पाऊस जो असेल तर हलका ते मध्यम तर थोड्या वेळासाठी जोरदार देखील येऊ शकतो. त्यानंतर जालनामधून देखील एक कमेंट आहे आपल्याला गजानन भाऊ सोनवणे यांची. तर आज रात्री तुमच्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे, म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये. आणि हा पाऊस आपल्याला 9 ते 9:30 पर्यंत सक्रिय राहण्याची शक्यता आहे. आणि पहाटे पुन्हा पाऊस वाढण्याचा देखील अंदाज आहे. परंतु जर पहाटे पाऊस जर नाही वाढला तर उद्या सकाळी लवकरच 11 ते 12च्या आसपास किंवा त्याच्या अगोदर देखील पाऊस सक्रिय होऊ शकतो. आता बाकी परिस्थिती बघितली आपण तर बीडमध्ये विजांसहित गडगडाटी पाऊस चालू आहे. लातूरमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. धाराशिव असेल, सोलापूरच्या देखील काही भागामध्ये विजांसहित पाऊस आहे. आणि याच ठिकाणी आज रात्री पावसाची शक्यता आहे. परंतु मराठवाड्याच्या काही भागामध्ये कदाचित रात्री थोड्या वेळानंतर आता 8:30-9 नंतर थोडासा पावसाचा जोर ओसरू शकतो. सध्या काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा किंवा थोडीशी भुरभुर चालू असेल. ही ओसरल्यानंतर पुन्हा पहाटे काहीसा पाऊस सक्रिय होण्याची किंवा जोर धरण्याची शक्यता अधिक आहे. या व्यतिरिक्त अहिल्यानगरचं बघितलं तर या ठिकाणी देखील पाऊस आज थोडासा सक्रिय होऊ शकतो. काही भागामध्ये आपल्याला विजांसहित पाऊस बघायला भेटणार आहे. यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आज रात्रीपर्यंत पावसाची विजांसहित पाऊस होण्याचा अंदाज आहे. जालन्यामध्ये जसा अंदाज आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी असणार आहे. भले छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जरी अपेक्षित पाऊस सक्रिय नाहीच झाला, परंतु उद्या सकाळी लवकरच पावसाचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागाच्या आसपास देखील वातावरण आहे. या ठिकाणी देखील पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. अशीच परिस्थिती आपल्याला जळगाव जिल्ह्याच्या काही भागांमध्ये आणि धुळे असेल किंवा नंदुरबारमध्ये देखील थोड्याफार भागासाठी विजांसहित पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. बुलढाण्यामध्ये सध्या पाऊस सक्रिय आहेच, परंतु या ठिकाणी अजून पाऊस सक्रिय होईल आणि हा पाऊस रात्री ते उद्या पहाटेपर्यंत वाढण्याची देखील या ठिकाणी शक्यता असणार आहे. वाशिममध्ये देखील अशाच प्रकारची परिस्थिती, विजांसहित पाऊस या ठिकाणी देखील सक्रिय होण्याचा अंदाज आहे. एकंदरीत आज रात्रीची अशी परिस्थिती आहे. उद्या अजून बऱ्याचशा ठिकाणी पाऊस वाढणार आहे. या संदर्भाची देखील आपण माहिती देणार आहोत. वैजापूर तालुक्यातील माझे एक शेतकरी मित्र आहेत, अनेक वर्षापासून बघतात, तर त्यांच्यासाठी देखील उद्या पाऊस अजून चांगल्यापैकी वाढण्याचा अंदाज आहे. यासोबत राहुरीमधून देखील एक सातत्याने कमेंट येत आहे. तर उद्या तुमच्या राहुरी तालुक्यामध्ये किंवा आसपास असलेल्या उत्तरेकडील जो भाग आहे, ज्या ठिकाणी शिर्डी वगैरे, कोपरगाव असेल, श्रीरामपूर आहे, या ठिकाणी देखील उद्यासाठी पाऊस वाढेल. तर त्या संदर्भाची डिटेल माहिती उद्यासाठी मिळणार आहे. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.